गॅस सिलेंडर, सोनं, चांदी आणि सीएनजीच्या दरवाढीनंतर आता देशभरात पेट्रोल डिझेलही महागलं. पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपयांची तर डिझेलच्या दरामध्ये 3 रुपये 11 पैशांनी वाढ. तेल कंपन्यांनी गुरुवारी मध्यरात्रीच पेट्रोल पंप चालकांना ईमेलद्वारे दरवाढीची सूचना दिली होती. मुंबईमध्ये 106 रुपये 50 पैसे पेट्रोल तर डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागणार. पेट्रोल डिझेलचे नवे दर आजपासून लागू. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटरवर. यापुढे पायी आणि सायकलचा प्रवास करावा लागू शकतो असं म्हणत सामान्य नागरिकांकडून चिंता व्यक्त. नागपुरात पेट्रोलचे दर 107 रुपये 18 पैसे प्रति लिटरवर तर डिझेलचे दर 93 रुपये 69 पैसे लिटरवर. इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका. पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी वाहनांच्या रांगा. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांची नाराजी. इंधनाच्या दरावरच महागाई अवलंबून असते. इंधनाचे दर वाढले की आपोआप सर्व वस्तू महागणार. नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया. इंधन दरवाढीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना सिंधुदुर्गमध्ये आक्रमक. आमदार वैभव नाईकांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा. दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलं तर परदेश दौरे टाळा म्हणणारे पंतप्रधान मोदी परदेशात फिरतायत. वैभव नाईकांचा हल्लाबोल. गेल्या 42 महिन्यांमध्ये सर्वाधिक घाऊक महागाई दर वाढल्यानं देशभरात महागाईचा भडका. कमर्शियल सिलेंडर 993 रुपये, सीएनजी 2 रुपये तर सोनं चांदी आयात शुल्क 15% वाढलं. पंतप्रधान मोदींमुळे देशावर आर्थिक आणि इंधन संकट कोसळलं. सामना अग्रलेखातून टीका. सरकारला खरकोंबडा भूषण पुरस्कारानं सन्मानित करावं. सामनातून सरकारवर निशाणा. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. काँग्रेसकडून मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख. निवडणूक संपल्यावर मोदींची वसुली सुरू. काँग्रेसची ट्विट करत टीका. चूक मोदी सरकारची पण किंमत जनता चुकवणार. पेट्रोल डिझेल दरवाढीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा. 3 रुपयांचा झटका आला असं म्हणत केंद्र सरकारवर राहुल गांधींची टीका. जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ. भारतामध्ये मात्र 3.5% दरवाढ. इंधन बचत करता येईल तेवढी करा. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. वाशिममध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर डिझेल तुटवड्याचा फटका. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल संपल्यामुळे ऑटो चालक, ट्रॅक्टर चालक आणि इतर वाहनधारकांना फटका. परभणीच्या अनेक पंपांवर पेट्रोल डिझेल दरवाढीनंतरही इंधन तुटवडा कायम. अनेक पंपांवर नो स्टॉकचे फलक लागले. उपलब्ध पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाढीव दर देऊनही इंधन मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. मुंबई आणि नवी मुंबईसह एमएमआर परिसरात भाजीपाल्याच्या दरामध्ये 50% वाढ. तीव्र उष्णता, कमी पुरवठा आणि वाहतुकीदरम्यान होणारं नुकसान यामुळे दरवाढ. हिरवी मिरची 100 रुपयांवरून 150 रुपये प्रति किलो. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार. साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. एअर इंडियाच्या विमानसेवा कपातीमुळे तिकीट दर गगनाला. दिल्ली ते मेलबर्न दरम्यानचे तिकीट तब्बल 2,76,000च्या घरात. एअर इंडियानं इंधनाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे दरमहा सुमारे 400 आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द किंवा मर्यादित केली. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपूरच्या औसेकर महाराजांचा पायी प्रवास. 4 चाकी वाहन बाजूला ठेवून मठापासून मंदिरापर्यंत पायी प्रवास. पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक थैल बैलगाडीनं सर्वसाधारण सभेसाठी पोहोचले. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेमध्ये बैलगाडीनं येत इंधन वाचवण्याचा संदेश दिला. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांचा एसटी बसनं प्रवास. कागल तालुक्यामधल्या सेनापती कापशी गावापासून 60 किलोमीटरचा प्रवास केला. तर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दर शुक्रवारी नो व्हेकल डे उपक्रम राबवण्यात येणार. परभणीमध्ये येत्या रविवारी नो व्हेकल डे पाळण्याचं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचं आवाहन. पंतप्रधान मोदी यांनी देशाला इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर या दिवशी बोर्डीकर स्वतः नो व्हेकल डे पाळणार. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. शनिवार रविवारी सर्व विभागामधील अधिकाऱ्यांना जिल्ह्यातच राहण्याच्या सूचना. मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची ठाकरे सेनेची कोर्टाकडे विनंती. तर कोर्ट निर्णय घेत नाही अशी विधानं करण्यापासून थांबवा. सुप्रीम कोर्टानं खडसावलं तर आम्ही तारीख निश्चित करून देऊ. सरन्यायाधीशांचे निर्देश. संजय राऊतांकडून भारतीय युवकांचा मंद असा उल्लेख. व्लादिमीर लेनिन यांचा कोट ट्विट करत सरकारवर टीका करताना राऊतांकडून भारतीय युवकांचा मंद असा उल्लेख. तर शिंदेची शिवसेना राऊतांच्या विरोधात आज आंदोलन करणार.
पवारांच्या एनसीपीच्या प्रमुख नेत्यांची पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडली। अजितदादांच्या एनसीपीच्या घडामोडींवर बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ऑनलाईन बैठक। सुनेत्रा पवारांकडून पुणे डीपीडीसीची ऑनलाईन बैठक। सुनेत्रा पवारांकडून ऑनलाईन बैठकीमध्ये विकास कामांचा आढावा। शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। माजी खासदार राजन विचारे यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। नरेश म्हस्के यांची खासदारकी रद्द करावी अशी केली होती सुप्रीम कोर्टात मागणी। प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्हा लपवल्याचा केला होता आरोप। अंबानी काजू उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा। सरकारसोबतच्या बैठकीनंतर तोडगा निघाला नसल्याची राजू शेट्टींची माहिती। राजू शेट्टींना मुंबई पोलिसांची नोटीस। ठाण्यामध्ये मनसेनं नाल्यामध्ये उतरून अनोखं आंदोलन केलंय। मनसे पदाधिकाऱ्यांनी नाल्यामध्ये फुटबॉल खेळलाय। माजीवडा आणि नळपाडा भागात नाले सफाई न झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। रायगडच्या पेणमधील खारपाडा टोल नाक्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। महामार्गाचं काम अद्याप पूर्ण नाही तर टोल वसुली का? मुंबई गोवा मार्गावरील खारपाडा टोल सुरू असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। पनवेलमध्ये टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन। खारपाडा टोल बंद करण्याच्या मागण्यांसाठी मनसे आक्रमक। अहिल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर पवारांच्या राष्ट्रवादीचा रास्ता रोको। कांद्याचे दर आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। कांद्याचे ट्रॅक्टर घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले। पारनेर तालुक्यामधल्या टाकळी ढोकेश्वर इथे आंदोलन सुरू। नीट परीक्षेचा नवीन तारीख जाहीर। 21 जूनला नीटची परीक्षा होणार। एनटीएकडून नव्या तारखेची घोषणा। पेपरफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द झाली होती। शिक्षण माफियांमुळे योग्य उमेदवारावर अन्याय नको ही आमची भूमिका। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं वक्तव्य। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या तपासामध्ये मोठा खुलासा। जयपूरमधील एका विद्यार्थ्याच्या 12वीच्या गुणपत्रिकेमुळे प्रश्न। विद्यार्थ्यांसाठी त्याच्या कुटुंबानं नीटचा पेपर विकत घेतला। विद्यार्थ्याला 12वीमध्ये भौतिकशास्त्रामध्ये 9, रसायनशास्त्रामध्ये 15 गुण। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरच्या नामांकित क्लास संचालकाची चौकशी। सीबीआयकडून नामांकित क्लास संचालकाची चौकशी। खासगी क्लास संचालकाच्या घरी सीबीआयकडून चौकशी। काल एका निवृत्त प्राध्यापकाला सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं। शरद पवारांकडून पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीर धवल जगदाळेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। वीर धवल यांच्या मातोश्री माजी आमदार उषाताई जगदाळेंचं काल निधन झालं होतं। राखीव प्रवर्गातून लाभ घेणाऱ्या उमेदवारांना खुल्या जागांवर दावा सांगता येणार नाही। सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघ राज्यभर आंदोलन करणार। महासंघाकडून न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा। राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलून आनंद परांजपेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश। परांजपेंच्या प्रवेशाआधी सुनेत्रा पवार तटकरेंसोबत फोनवर चर्चा। सामंतांकडून स्पष्ट। पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयात बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्याचं प्रकरण। बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपीला नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून अटक। शिवाजी राठोड नामक संदिग्धला अटक। अहिल्यानगरच्या लोणी पोलीस ठाण्यामध्ये दाखल गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणामध्ये तिघांना अटक। आरोपींची संख्या 16वर। रॅकेटचे धागेदोरे थेट पुण्यापर्यंत पोहोचल्याचं निष्पन्न। आरोपींमध्ये 5 डॉक्टर। पायधुनीमधील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणामध्ये जेजे रुग्णालयाचा अहवाल सादर। डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू पॉयझनमुळेच झाल्याचं स्पष्ट। पोटात गेलेल्या झिंक फॉस्फाईडमुळे फॉस्फिन गॅस तयार झाला। डोकाडिया कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला होता। केंद्र सरकार देशामध्ये नवीन कायदा आणणार। उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य। पंतप्रधान मुख्यमंत्री 30 दिवसांपेक्षा जास्त तुरुंगामध्ये राहिले तर पदावरून दूर करण्यासंदर्भात कायदा। संयुक्त संसदीय समिती नियुक्त केल्याची निकम यांची माहिती। मीरा भाईंदरची 254 एकर जागा खासगी कंपनीला देणार नाही। महसूल मंत्री बावनकुळेंचा आक्रमक पवित्रा। हायकोर्टाच्या आदेशामुळे सरकारी जमीन खासगी कंपनीच्या घशात गेली होती। उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महसूल कायद्याचं उल्लंघन झाल्याचं शासनाचं मत। सोलापुरातील भोंदू मनोहर भोसलेसह आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। आजार बरा करण्याचा आमिष दाखवून औषधाच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप। सोलापूरच्या माड्यामधील भोंदू गुरुमाऊलीबाबत धक्कादायक खुलासे। भोंदू गुरुमाऊलीकडून भक्तांना डुकराचा दात आणि दगडी कासव देऊन फसवणूक करायचा। टेंभुर्णी पोलिसांकडून डुकराचे दात आणि दगडी कासव जप्त। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहून नेणारी व्हॅन पलटी। मुंबईहून गुजरातच्या दिशेनं जाताना अपघात। व्हॅनमध्ये 600 किलो चांदीच्या विटांच्या किंमत अंदाजे 17 कोटी 66 लाख।
प्रसिद्ध प्रबोधनकार रामधन महाराजांचं भजन सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन. परतूर तालुक्यामधल्या सुरुंगाव तांडा इथे कार्यक्रमात बंजारा भजन सादर करत असताना अचानक चक्कर आली. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामधल्या गावात पाणी टंचाई. दररोज टँकरद्वारे गावातील विहिरींमध्ये पाणी टाकून पाणी पुरवठा सुरू. तालुक्यातील धांदर्डे आणि डाबली या 2 गावांना पाणी टंचाईची झळ. परभणीमधील रायगड कॉर्नर परिसरामधील 40 वर्षांपासूनचं अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू. शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या जागेवरील दुकानं हटवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. प्रवाशांकडून कारवाई सुरू. अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेकडून भाविकांसाठी तयारी सुरू. 17 मे पासून सुरू होणाऱ्या अधिक मासामध्ये लाखो भाविक पंढरीमध्ये येणार असल्यानं स्वच्छतेवर विशेष भर.